पासून 135 किलोमीटर अंतरावरील फोर्डो अणुऊर्जा केंद्र, इराणच्या नतांज शहराजवळचा नतांज अणुप्रकल्पासाठी इंधन निर्मिती करणारं इस्फहान अणुकेंद्र. इराणसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा या तिन्ही अणुप्रकल्पांवर अमेरिकेनं हल्ला करून इस्रायल आणि इराण युद्धात थेट उडी घेतली. इराणसाठी हे तिन्ही अणुप्रकल्प किती महत्त्वाचे आहेत पाहूया. फोर्डो अणुऊर्जा केंद्र 2006 ते 2009 दरम्यान गुप्तपणे उभारणी, हवाई आणि रॉकेट हल्ल्यांपासून सुरक्षित. तेहरानपासून 160 किलोमीटर दूर, जमिनीखाली सुमारे 300 फूट खोल. 3 महिन्यात 60% शुद्ध युरेनियम उत्पादन, 4 अणुबॉम्ब बनवण्याची क्षमता. इस्फहान अणु ऊर्जा केंद्र 1980 ते 90 मध्ये चीनच्या मदतीनं उभारणी, अणुवीज प्रकल्पांसाठी इंधन निर्मिती. 2 संशोधन रिएक्टरसाठी इंधन निर्मिती, प्रकल्पात 3000 शास्त्रज्ञ. नतांज अणु ऊर्जा केंद्र सर्वात महत्त्वाचं युरेनियम समृद्धीकरण केंद्र, जमिनीखाली सुमारे 8 मीटर खोल. दुसरीकडे बॉम्ब हल्ल्यात फोर्डो अणुतळाचं प्रचंड नुकसान झाल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा इराणनं खोडून काढलाय. हल्ल्याआधीच फोर्डो केंद्रातील युरेनियमचा साठा काढण्यात आला होता असा दावा इराणकडून करण्यात आलाय. त्यामुळे कोणत्याही प्रकाराचे रेडिओक्टिव्ह उत्सर्जन झालेलं नाही असंही इराणनं म्हटलंय. त्यामुळे अमेरिकन गुप्तचर संस्था इराणच्या अणुतळाची अचूक माहिती काढण्यात अपयशी ठरली का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण 19 जूनच्या सॅटेलाइट फोटोनुसार फोर्डो अणुप्रकल्पाजवळील बोगद्याच्या प्रवेशद्वाराच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यावर 16 ट्रक उभे असल्याचं दिसत होतं. तर 20 जूनच्या सॅटेलाइट फोटोनुसार हेच कार्गो ट्रक 1 किलोमीटर अंतरावरून वायव्य दिशेनं जाताना दिसताय. त्यामुळे इराणच्या दाव्याला पुष्टी मिळतीये. अमेरिकेच्या हल्ल्यामुळे खवळलेल्या इराणनं अमेरिकेविरोधात एल्गार पुकारलाय आणि त्यांचं पुढचं टार्गेट असणार आहे मध्य पूर्वेत तैनात असलेलं अमेरिकेचं सैन्यबळ. अमेरिकेनं सगळ्याच लष्करी तळांवर हाय अलर्ट दिलेला असून न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन सारख्या शहरातही अतिरिक्त सैन्य तैनात केलाय. त्यामुळेच अमेरिकेचा हा हल्ला म्हणजे तिसऱ्या महायुद्धाची नांदी तर ठरणार नाही ना, याकडेही साऱ्या जगाचं लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.